शिवाजी राजा अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून घे. हे कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं त्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला. हे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. हे मग या राजाच्या मातीमध्ये आज हे लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. हे पोरा, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. आजचं कोणतं व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. आणि तो बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. हे ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. जमातीमध्ये मी वाढलो, जमातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं त्या मातीसाठी मी काय केलं. पोरांनो, या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं. ज्या ज्या वेळेला या महामानवांची नावं आमच्या कानावर येतील आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येईल आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण पोरा, आज 1 कोटीचा तुझा बंगला आहे, बंगल्यासमोर 40-50 लाखाची गाडी आहे, 5-50 तोळं सोनं तुझ्या कुटुंबाच्या अंगावरती आहे. 3 वेळचं अन्न कमवण्याची ताकद आज तुझ्या मनगटामध्ये. 3 वेळचं अन्न तुझं कुटुंब पोट भरून खातं का? आणि फक्त तुझा आई बाप लक्षात घे. तुझा आई बाप नसता तर तुझं अस्तित्व या ब्रह्मांडात असू शकलं नसतं. आणि म्हणून सांगतोय, जय जयकार कसा झाला पाहिजे? बेबीच्या देटापासून झाला पाहिजे. हे आई बापाचे पुण्य आहे, या भगवंताची पुण्य आहे. म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा. या महामानवांच्या चेहऱ्यावरचं तेज आपल्या चेहऱ्यावर घ्यायचं आणि हात उंच गगन भरारी करत या शाळेच्या भिंती आज नव्याने गहिवरून उठल्या पाहिजे. प्रचंड मोठा गैरसमज या राष्ट्रामध्ये आहे, प्रचंड मोठा. आमच्या लेकराला या शाळेच्या भिंतीमध्ये पाठवले की आमचं पोरग डॉक्टर होतं, इंजिनियर होतं, वकील होतं, लाखो आणि करोडो रुपये कमवतं. पण हात जोडून हे माझ्या बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतोय, या शाळेच्या 4 भिंती फक्त आम्हाला डॉक्टर आणि इंजिनियर देत नाहीत, तर या शाळेच्या 4 भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, एका माणसाची निर्मिती या शाळेच्या 4 भिंतीमध्ये होते. मग आज त्या भिंती सुद्धा गहिवरून उठल्या पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करा, आपल्या खांद्याजवळ ठेवा, पाठीचा कणा ताट ठेवायचा आणि जोरात जय जयकार असा झाला पाहिजे. हा सारा हे प्रांगण आणि हा सारा आसमान अगदी दुमदुमून उठला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, पाठीचा कणा ताट आणि हात वर गेला पाहिजे. आवाज बिंबीच्या देठापासून आला, असं नाही जय असं नाही. जो असं करेल, आज रविवार काय आपल्या जिभेवर आज दिवी नसती. आपण दिलेला शाप 100% लागतो. लहान लेकर सोडून शाप असा आहे. रात्री 10 नंतरचा शाप म्हणजे काळ्या दगडाची रेल आहे काय. आणि आता लवकरच 10 वाजणार आहे. जो कोणी बिंबीच्या देठापासून राष्ट्राचा जय जयकार करणार नाही, येणारी दिवाळी ते काही बघत नसते. कौलाव बसून लाडवाला टोच्या मारायच्या काय, लाडवाला. आणि 100% होतंय, काळजीच करायची नाही. जर राजांचा राष्ट्राचा जय जयकार करायचा नसेल तर तुला काही इथे राहायचा अधिकार नाही. लहान लेकर सोडून हा जय जयकार आहे. आता ही 2-3 कार्टी जी पुढे आहे ही इथनं उचलायला लागतात, ही पार्सल करायला लागतात, ही मगापासून लई त्रास द्यायला लागतात. ते बाबा ती बारकं ती मगापासून ते कॉन्सन्ट्रेशन तुटते. उचल त्याला, असं मान हलवू नको. त्याच्या आईकडे पाठव, नाही तर कुठं आहे ते कुणाचं आहे बघ, ते 2 उचलून बाहेर मागे घालव नाही तर ते लय दंगा करणार आहे. ते विचार तिची मम्मी कुठे आहे. हा चला, ते उचल, त्या पोराला घ्या जवळ घ्या, अजिबात तसं सोडायचं. हा चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मध्ये दिलवाला कुठे आहे, चाल तयार, कॅमेरा यस, चला दोन्ही हात जोरात जय जयकार झाला पाहिजे. हा एकदम बसला, पाठीमागे वाळूवर बसलेले ढिगाऱ्यावर, शाबास रे, आय लव्ह यू. चला, तुम्ही काही साखरपुड्याला आला नाही, जोरात तुम्ही पण जय जयकार करायचा आहे. हा चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती
पवन पुत्र हनुमान के, बजरंग बली के, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम। क्या बात है, हात खाली घ्या मातानो, एक जरा कोण शार्प करे, जास्त झालाय, एक चला बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा, लवकर बघा मातानो, लवकर बघा कसं ते झालं चेहऱ्यावर बघा। एवढी वर्ष 150 टन फेरन लावली थापलीचा काय उपयोग झाला का? नुसतंच नवऱ्याला म्हणताय अहो मी कशी दिसते सांगा राया, मी कशी दिसते? त्यानं जर तुला खरंच सांगितलं तर निदान एक आठवडा त्याला उंदरासारखी मारशील आणि त्याला महिनाभर गिळायला घालायचे नाही, म्हणते तुझ्या नादालाच लागत नाही। ते म्हणतंय तुझ्यासारखं या भूतलावर कोण सुंदर नाही, माझं नशीब तू माझ्या पदरात पडली आणि तू पण आपली मिरवत असते, पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव मुखावर आलं, कसं ते झालं? आता सगळ्या मातांना पहिला आनंदाचा महामंत्र, टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं। विसल देते रे, जरा विसल देते बघ काय करायला लागतंय। सगळ्या मातांनी बरोबर लागला थांबता, टाना टाना उड्या मारत जायचं, एकदम आता हलवू नको, टाना टाना उड्या मारत जायचं, घरामध्ये जायचं आणि घरी गेल्यानंतर हा आनंदाचा महामंत्र आयुष्यभर विसरायचा नाही। माझ्या जिजाऊचा आदेश आहे, त्यांनी सांगितलंय माझ्या मातांना माझ्या भगिनींना आनंदाचा महामंत्र देऊन ये वसंता, म्हणून आलोय। गेलीस घरी आणि सासू पुढे आले, कसं करता खरं सांगा? सासूकडे बघून कसं करता का? हे मातानो भगिनीनो कसं करता? बेडकासारखं नाक असं फुगवता, नागिनीसारखं तिला फुसफुस 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 करता। माता उद्याकडे बघून बोट मोडता, म्हातारीला माझ्या बोकांडी कशाला ठेवल्या, थोरल्याकडे पाठव, धाकट्याकडे काय काय करता, पण आज तसं करायचं नाही। आज सगळ्या माताने टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं आणि सासू पुढे आले, सासूकडे बघायचं नाच करायचं, आत्या करायचा, म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा। म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे, म्हातारी खाली पडली तिला सोडायची नाही, लय दिवसाने सापडलेली आहे, धरायची म्हातारीला आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा, आत्या करायचा, म्हातारी गाडा 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 लोळली पाहिजे आणि तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे बाबा लवकर इकडे ये, तुझी बायको कुठे तर गेली चौकात काहीतरी ऐकून आलेली आहे, आल्यापासून माझं मुख घेऊन गाल सुजवलेला आहे, दुसऱ्या गालावर तिची सगळी लिपस्टिक लागली, लवकर ये बाबा नाहीतर मी मरती। नवरा आला राहिला, नवऱ्याकडे बघायचं नाच करायचं, यस माय डार्लिंग आय लव्ह यू करायचा, नवऱ्यानं जर कोलांटी उडीच मारली पाहिजे आणि नवरा या सगळ्या माझ्या लेकरांना म्हणाला पाहिजे महिन्यातनं एकदा आपल्या गावात असलं काहीतरी ठेवावं लागतंय, आज आमच्या घरात आनंदी आनंद आहे, लक्षात घ्या। एवढ्या आनंदात सगळ्या मातांनी आज घराकडे जायचं आणि पोरानं तुम्हाला सांगू का 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो, झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही, एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या मातानं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली। मागच्या पण यातला पहिली ते चौथीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात, कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही। अनेकांची व्याख्यानं यांनी पाडली, शिक्षकांच्या तोंडाला तर ठेस आणला यांनी, शिक्षक घड्याळ लावूनच बसते, कार्ट घरला कधी जाते आणि घरात त्याची आई घड्याळ लावून बसत्या, रिक्षा कधी त्या कार्ट्याला कधी रिक्षात कोणत्या शाळेला कधी जाते, मे महिना तर त्या आईला नको वाटतो, 24 तास तिच्या बोकांडी कार्ट। मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता, मस्त असं नटून थटून अगदी अंगठ्या घालून मी असा बसलेलो होतो आणि एक माता अशी डुलत डुलत माझ्या जवळ आली, मला म्हणाली सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय। म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला? तर ती माता मला म्हणते सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही। म्हणलं माते कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते सर लहान गट मोठा गट, इयत्ता पहिली ते चौथीचा माझा युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका। लहान गट म्हटल्यानंतर काळीज माझं चर्र झालं, म्हणलं माते जरा जवळ ये, पाहिजे तर आजचं मानधन तुला घे, पण एक काम कर एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये ही सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला सहलीला पिकनिकला निघून जा, पण एक कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही। मॅडम लय हुशार होत्या, मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढे बसवत नाही, मागं बसवली तर चालतील का? मागं म्हणलं मी पण म्हणलं ठीक आहे माझ्या मागं बसवा, पण चांगली 200 फूट लांब कार्टी बसवायची, हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं, जर का कार्ट्याने दंगा केला मेला मेला मेला, मॅडम हरणासारख्या पळत गेल्या। मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200 ची हनुमान गँगच घेऊन आल्या। कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय, कोण कोणाचा पाय वडतय। एक तर कार्ट माझ्या जवळ आले आणि मला वॅक करून गेलं, म्हणलं मेलो वसंतराव संपलं तुमचं जग विख्यात व्याख्यान। मग माताना आज घरी जायचं माझ्या बंधून, सोशल
मीडियावरती बघतो वसंत अंकारे नाव टाकायचं, शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थै थै नाचत येतात. खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र आणि हे महामानव मी पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि पाठीमाग बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कोणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आले कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणताय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं. तू जरा माझ्यापासून जरा बाजूला सरच, मला ते दिसायला लागतंय ते पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणून हळूच मागा हात लावला, बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं नालायक कुठं फाटल्या, तर खालनं मला म्हणतोय कसं फसवलं थोबाड फोडीन. म्हणलं एकदा तरी एक माता माझ्या शेजारी बसली होती, तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमट कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लई नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं मम्मी ते माणूस खुर्चीवरच आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब इंग्लिश शब्द ऐकल्यावर आपल्याला लई भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब्स दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. वा वा, मी पण जरा कौतुकानं बघितलं. म्हणलं काय रे माझ्या किल्ल्या, तसं कार्ट खाल्लंच बोंबाललं. ए बॉब जरा इकडे ये. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं मी उठलं. म्हणलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणीतरी तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉब्स म्हणताय. तर म्हणू दे की तुला काय होतंय. तर माता म्हणली गप बस खाली दाद्या, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव. 2 तास परत त्या कार्ट्याकडे मी काय घेतले. माझ्या मातानो लक्षात घ्या, हा होता थोडा विनोद. माझ्या पितानो, माझ्या लेकरानो, माझ्या लेकीनो लक्षात घ्या, हा होता थोडा विनोद, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडस तुझ्या मनाचं मनोरंजन. पण आज लक्षात घ्या, आज या महामानवांच्या समोर मी उभा आहे. गंमत करायला आलोय का, मनोरंजन करायला आलोय का? नाही बघ माझ्या माते, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय फक्त गंमत आणि हसवायला नाही आलो. महाराष्ट्र नाही राष्ट्रभर मी फिरत असतो. महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात देवळातला देव मेला. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला. अंतरीचा जागवारे, कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात या टोळ्या कळ्यान माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजी. शेकडो महापुरुष, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतला? कोणत्या कवळ्या कळ्या, या राष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमध्ये शिकत असलेल्या या कवळ्या कळ्या. हे मातानो पोटाला आलेलं तुमचं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला. माणूस कुठं हरवत चालला. 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होऊ लागला. एखादा हरामखोर दिवसा ढळवळ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला. इन्स्टावर ओळख झाली म्हणून तिला बोलवू लागला. तिच्या शरीराचा उपभोग घेऊन गटारीमध्ये फेकू लागला. मधला माणूस कुठं हरवत चालला. म्हणून आदेश आहे महामानवांचा, आज तुझ्या समोर आलोय बघ, आज तुझ्या समोर आलोय बघ. तुझ्या मधला माणूस जागा झाला पाहिजे म्हणून तुला सांगतोय पोरा. वसंत हंकारे आला, मला हसवून गेला, असं होता कामा नये. वसंत हंकारे आला, आमचं मनोरंजन करून गेला, असं होता कामा नये. आज आलोय तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीचे ठिणके टाकून जाणार. बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये पेरून जाणार. आणि म्हणून सांगतोय एक काम करायचं, तिथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय ज्यांना आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्यानं एक काम करायचं, आज पळत पळत घरी जायचं. तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, पळत पळत घरी जायचं. त्या आईच्या नजरेमध्ये
नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, तुझं वय 60 वर्षाचं आहे आई, आता हे तुझ्या जवळ नाही. ब्रह्मांडामध्ये विलीन झाली. मृत्यूवरची आईच्या नजरेत नजर घालायची आणि त्या आईला आज प्रत्येकानं पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, हे आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, म्हणजे आई बापानं आम्हाला जन्म दिला. तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून आज पळत पळत घरी जायचा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई गा 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या गाई, तुला किती वेदना होत होत्या. पळत पळत आज घरी जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायचं, त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा. ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल. बघ हंबरडा फोडल तुझी आई, तुझ्या गळ्यामध्ये पडल तुझी आई. कारण पुराणं 9 महिने 9 दिवस ज्यावेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आईला शेवटचा श्वास घेतलाय. या विश्वात कितीतरी आईने आपला शेवटचा श्वास घेतलाय. हंबरडा फोडत असते, कीटाचा घासत असते. ती हंबरडा फोडत असते, कीटाचा घासत असते. समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरगं मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरगं मात्र वाचलं पाहिजे साहेब. लेकराला 9 महिने उदरामध्ये ठेवलं मी साहेब. साहेब प्रत्येक क्षणाला त्या लेकराची मी वाट बघते साहेब. साहेब कधी एकदाच माझं लेकर या उदरातून माझ्या तळ हातावरती येत आणि कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहते साहेब. या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे साहेब. माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे. पुराणो ही आई मला कळाली का नाही कळाले? याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग, याच आईला आम्ही म्हणतो जन्माला घालून काय उपकार केलेस का? हे नालायक, या माऊलीला सगळं काय कळतं बा, या माऊलीला सगळं काय कळतं बा. म्हणून 3 वेळचं अन्न रोज तुझ्या ताटामध्ये येऊन पडतं पोरा, 3 वेळचं अन्न रोज तुझ्या ताटामध्ये येऊन पडतं. 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो बा, 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो बा. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बसेल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडेल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. हे नालायकानो, ही आई आम्हाला नाही कळाली, हा बाप आम्हाला नाही कळाला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी, आज तुझ्या समोर उभा आहे. एक कोणतर त्या 3-4 पोरी बसल्या त्यांना हाणून दे जा लवकर. तिथं बसलेले ते 3-4 पोरी एका मिनिटात माझ्या समोर दिसता कामा नाही. त्या हकाल त्यांना. ही आई तुम्हाला कळाली का? हा बाप तुम्हाला कळाला का नाही कळाला? म्हणून आज लक्षात घे, त्या साहेबांच्या समोर, महात्मा ज्योतिरावांच्या समोर, माझ्या बाबासाहेबांच्या समोर, छत्रपतींच्या समोर जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझ्या काळजामध्ये पेरतो बा. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण. and you have to listen me carefully. I'm not talking with your ears, I'm talking with your heart. This is not the lecture, this is the transformation. You have to change today. बदल झाला पाहिजे बा. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला
त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुख कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे गोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल आणि या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला नाही कळाला, ही आई आम्हाला नाही कळाली, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे पुरा. तुझ्या आयुष्याची फक्त 20 मिनिट, ओनली 20 मिनिट्स आय एम गोइंग टू टॉक विथ यू, बट यू शुड नो, यू शुड नो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. पोरीनो, लक्षात घ्या माझ्या लेकरांनो, तुम्ही तुमची ओळख विसरला बघा. माझ्या बाबासाहेबांनी दिलेली ओळख, माझ्या छत्रपतींनी दिलेली ओळख, माझ्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी तुला दिलेली ओळख तू विसरलीस बघ. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला, तुझ्या आई बापाच्या तोंडावर फुंकायला सांगू लागला, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करू लागला, तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर, त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला. का तुझी ओळख विसरलीस बाग. आता या राष्ट्राचे पोरं मला म्हणतात, सर तुम्ही आम्हाला नालायक म्हणता, तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता. नाही रे माझ्या लेकरा, या राष्ट्राची ताकद तू आहे, आई बापाचा अभिमान तू आहे. पण लक्षात घे, जो 3 वर्षाच्या लेकीवर तुटून पडतो तो आमच्यासाठी हरामखोर आहे बाबा. तुझ्या बहिणीला तुझ्या आई बापाने तळ हाताच्या फोडासारखं जपलं केला, तुझ्या पाठीला पाठ लावून तो आला आणि तुझ्या बहिणीवर जर कुठला एखादा हरामखोर कुत्रा तुटून पडत असेल तर तो आमच्यासाठी नालायक आहे. आणि म्हणून अशा हरामखोरांना मी सांगतोय, पोरीनो, त्या इन्स्टावरती टपून बसला बाबा, त्या सोशल मीडियावरती काही लांडगड्या पण बसला बाबा, आणि म्हणून तुला तुझी ओळख तयार करून देतो. ही ओळख तू कधी विसरायची नाही. 2 मार्क्स माझ्या लेकरा कमी पडले तर चालते, पण आई बापाची मान झुकता कामा नाही. पुण्याच्या रस्त्यावर एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बा, पिशवीमध्ये एक लुगडा होता बा, अंगावरती एक लुगडा होता बा, एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता, सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तुझ्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तुझ्या मनाला होत होत्या, सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, अंगावरचं चिखलानी माखलेलं लुगडं दूर करत होती, पिशवीचा लुगडा अंगावरती चढवत होते. बसलेल्या त्या आडधाले किना ती माझी सावित्री आई शिकवत होती. पण या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडली ती माझी फातिमा शेठ. असंख्य फातिमा या राष्ट्राच्या रस्त्यावरती दिसू लागल्या. हे पुरे ती माझी सावित्री माय, ती माझी फातिमा ताई म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्यातरी हरामखोर कुत्र्यानं यावं आला, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. एवढी स्वस्त नाहीस माझ्या लेकरा. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आवची जाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे माझ्या लेकरानं. ही ओळख घरी घेऊन जायचं बाग, ही ओळख घरी घेऊन जायचं. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. हे पोरा, बापाच्या उंची एवढे आपल्या उंची झाले, बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा. बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही. बाप म्हणतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप म्हणतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतो. तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यात अडकत, कोणीतरी येतो विमल खाव, कोणीतरी येतो गुटखा खाव. त्या बापानं जगायचं कसं पोरानो, त्या बापानं जगायचं कसं? इकडे बघ, आज छत्रपतींच्या समोर सांगतो, ज्याला बाप कळाला, ज्याला बाप कळाला
त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजीराजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजीराजांची. वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजीराजांचा. संभाजीराजांना कैद झालेले आहे 39 दिवस. संभाजीराजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे किंवा संभाजीराजांच्या शरीरावरती प्रत्येक जखमेतून काळं रक्त गळत आहे. मृत्यूच्या दारामध्ये माझा राजा उभा आहे. अमावस्येची रात्र थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेबास माझा राजा उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील. हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही, कारण मला माझा बाप कळलेला आहे. हातामध्ये मावा घेतात, हातामध्ये विमल घेतात, हातामध्ये गुटखा खातात. कारण तुझ्या समोर उभा आहे. तुला बाप कळाला का? तुला आई कळाली का? तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली का? म्हणून तुझ्या समोर उभा आहे. जास्त वेळ तुझा घेणार नाही बाबा, पण एकच काम करायचं आहे. फक्त घड्याळाची 15 मिनिटं राहिली बघ. हे माझ्या लेकरा, आईला पहिला प्रश्न विचारला असणार, आता त्याच आईला दुसरा प्रश्न विचारायचा बघ. आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा? प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप. या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझ्या आयुष्याचा संघर्ष. परत परत जायचं बघ. आईला दुसरा प्रश्न विचारायचा. 25 वर्षापूर्वी त्या माऊलीच्या मस्तकी अक्षदा पडल्या. इथं बसलेल्या प्रत्येकाने ऐका रे, कुठला इंस्टा तुला सांगणार नाही, कुठला फेसबुक तुला सांगणार नाही. आयुष्यामध्ये तू याचा कधीच अनुभव घेतला नाही. सगळं काही तुला माहित आहे, तुझं आहे, तुझं पाचशे बाबा, सगळं काही तुझ्या जवळ आहे, पण तू विसरून गेला. आज तुला सांगतो बघ, 25 वर्षापूर्वी तुझ्या माऊलीच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं. एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं. एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष त्या माऊलीनं स्वतःच्या सुखासाठी काढलं. आणि पोरानं ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला, त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव साला आई आहे पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. ती आई, माझा वय 1 वर्षाचा होता बघ, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, मला सुद्धा घेऊन जात होते माझ्या आजोळे, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाही का ग आई? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का बोलवत? हे पोरानो, आईची शपथ घेऊन सांगतो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही त्या माऊलीला विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत पुढे पळणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. स्वतः उपाशी राहणारा, स्वतः उपाशी राहणारा, पाठ आणि पोट एक झालेला, पण स्वतःच्या हातानं तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावरती एकच लुगडा, अंगावरती एकच लुगडा, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माय माऊली तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणाल खराय पोरी खराय, हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरी, तुझं वय 1 वर्षाचा होता बघ, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी
25 वर्ष उलटून गेले. वर्षातून काय 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे बघ पोरी. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या बा. तुझ्या आईचा हात धरून, तुझ्या आईचा हात धरून, तुझ्या आईचा हात धरून मी, तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बा. सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का? ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नव्हती हो. रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता. आई बापाची किंमत मला नाही कळाली हो, नाही कळाली. नको तसं मी आईला बोलत होते. बापा बरोबर 2-2 दिवस मी बोलत सुद्धा नव्हते. अहो लहानपणी माझी आई मला म्हणायची पोरे, आई बापाची आठवण आली की पोटामध्ये माझ्या गोळा येतो ग. मी माझ्या आईला हसायची. आई तुझ्या पोटात गोळा कसा काय येतो? कळालं हो मला, आता कळालं. उठल्या उठल्या आई बाप डोळ्यासमोर दिसत नाही बघा. पोटामध्ये माझ्या गोळा येतो. जाऊ का हो? एकदा आईला भेटून येऊ का हो? जाऊ का हो? बापाला कडकडून मिठी मारून येऊ का हो? सांगा. सगळं आयुष्य मला आता तुमच्या सोबतच काढायचं आहे. पण सांगा ना, तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत. माझ्या डोळ्यात अश्राने माझा हंबरडा वाहत तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. एसटीवरचा पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हे पोरे पैसा ठेवत होता बरं का, कारण तुझ्या बापाचा आचाचा हा बंगला आणि ही गाडी बघू नका. त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. तुझा बाप एसटीवरचा पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा जा जा. पण लक्षात ठेव, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं. परत इकडे यायचं नाही बघ. परत इकडे यायचं नाही बघ. परत इकडे यायचं नाही. एकीकडे आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं. मध्येच माझी घुसमट होत होती. काही करावं मला कळत नव्हतं बघ. तुझ्या बापाचा आहे. तुझ्या बापाकडून एसटीचा पैसा मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते. गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि आबा म्हणून माझ्या बापाला कधी मिठी मारते. एकदाच ते लहान लेकरू माझा भाऊ माझ्या समोर येतो आणि त्याच्या गालावरून हात फिरवत 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. हे पोरी, तुझ्या बापाकडून एसटीचा पैसा मी घेत होती बाप. हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये मी बसत होते. एसटी माझ्या माहेरी येत होते. एसटीतून खाली मी उतरत होते बाप. घराच्या दिशेने मी धावत होते बाप. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरे आणि घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिने सांजला आहे. तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती. तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती. अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते. अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होती. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा 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 उद्या मला हे पाहिजे. आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा काय कमी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलंयस की रे? जाताना एवढा डबा घेऊन जातायस. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाबा, माझा नुकताच शेतातून आलेला बाबा, पाट आणि पोट झालेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या मुखावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पोरे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला कोणी कोणाचा
कोणाचं नसतं बघ पोरी, कोणी कोणाचं नसतं. ज्याला बाप नाही त्याला काही नाही पोरी, ज्याला आई नाही त्याला काही नाही. या लाखोच्या गर्दीत सगळी नाती आपल्या सोबत असतात, पण हक्काचा खांदा निघून जातो माझ्या लेकरा. ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना आपल्या बापाला सांगाव्या, तो बापाचा खांदा निघून जातो पुरी. तो हक्काचा पदर निघून जातो बा, तो हक्काचा पदर निघून जातो. कितीही मोठं झालं तर त्या पदराच्या आड लपावं आणि हंबरडं फोडून आपल्या आईला मिठी मारून रडावं. तो आईचा पदर निघून जातो पुरी. ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ. जोपर्यंत मी जिवंत हे शिकून घे. माझ्या बापाने मला शिकवलं, हे पुरी तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं पुरी. घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचा चप्पल दिसायचा. आणि अंगणामध्ये बापाचा चप्पल दिसला की लांब मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे, आबा आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावर सहा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी. माझ्या बापाच्या डोळ्यात पाणी पुसत मी माझ्या आबाला म्हणायचे, आबा सगळं काय चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आबा रोज डोळ्यासमोर दिसत होतं, तुमची किंमत मला नाही कळाली. नको तसं तुम्हाला बोलत होती किंवा आबा तुमच्या लेकीकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करावा. आबा माझ्या गालावरून हात फिरवून माझा बाप मला म्हणायचा, कार्टे काय चल चल मुखट्याने घरात चल मुखट्याने. आणि माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आली की गापली, पोर आली की गापली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली पळत पळत माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढे कर की. आणि गाल पुढे केलं माझ्या दोन्ही गालाचा मुका घेत आपल्या आठी बोटा माझ्या गालावर फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मारत माझी आई मला म्हणायची, पोरे चल की ग घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की पुरी. तू घर सोडलं आणि तुझ्या बापाने अन्न सोडलं पुरी. तुझ्यासाठी झरणारा तुझा हा बाप या 25 वर्षात मी कधी बघितला नव्हता पुरी. चल घरात आणि तुझ्या हाताने एखादा घास तुझ्या बापाला भर पुरी. चल घरात. 25 वर्ष एक संयोजक पाठीमागे जाऊन ती कारकी बोंबलाय का लागला त्यांना हाकलून दे, जा एखादा ठोका दे, न्याय मी सगळं घेतो अंगावर माझ्या, जातो. 25 वर्ष आता उलटून गेली आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्ष आता उलटून गेली आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली, आबा जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पुरी
कशी आहेस ग पुरी पुरी कशी आहेस? अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही पुरी. आणि जेवणाच्या ताटावरची ती माझी माय माऊली उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं सर्र करत पुरी. काळीज माझं सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बाबाला एखादा नवीन शर्ट त्याच्या अंगात घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना साला बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला अंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक घास भरवत ज्या बापाने मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी. लाखो रुपये आहेत बघ तुझ्या बापाकडे आता. एका गावाला काय ग, आजूबाजूच्या पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पुरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटो तुला आवाज नाही येणार पुरी. कशी आहेस ग पुरी पुरी कशी आहेस? एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पुरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. पुरानो जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज माझ्या या तिन्ही महात्म्यांच्या समोर सांगतो. आज माझ्या या आत्म्यांच्या समोर सांगतो. मी तर थांबतो जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव साईबाबा आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे
आहे, ज्या देवीचं नाव आई आहे, पण हा आई बाप आम्हाला नाही कळाला. पोरा थांबतो, बघितो थांबतो, फक्त 10 मिनिटं राहिली बघ. हे पोरीनो, त्या आईची त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का ग माझ्या लेकरानो? 100 भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचला, पण साला एक भेग तुझ्या टाचवर त्या वाघानं येऊ दिली नाही बघ. हे पाटेच्या थंडीमध्ये अंगावर चादर घेऊन झोपलेला असताना हे पोरानो, तेव्हा तुझा बाप कुठल्या तर शेतात त्याच रात्री चिखल तुडवत पिकाला पाणी पाजत असते आणि बिचारा एकटंच स्वतःशी रडत असते. हे एकटंच स्वतःशी बोलत असते, दीदी आता 9वीला, दादी आता 11वीला जाणार. हे माझ्या लेकरांच्यासाठी थोडा पैसा गाडीशी ठेवायला पाहिजे, चांगल्या कॉलेजला घालणार माझ्या पोराला, माझ्या पोरगीला तर शिकवून मी मोठं करणार. हे नालायकानो, आणि त्याच आई बापाच्या तोंडावर काय तयार झाला? आईला धमकी देता मला मोबाईल दे बा, नाहीतर मी काहीतरी आत्महत्या करून घेते बा, मी मरते बा. आईचं काळी जेवणाच्या ताटावर बाप येऊन बसतो बा, एक घास मुखात आहे, एक घास हातात आहे, आणि तुझी आई म्हणते अहो लेकीला मोबाईल घेऊन देऊया हो, काहीतरी करून मरतो म्हणते हो. तोंडातला घास बापाला काढता येत नाही म्हणून विषासारखा साला दगडासारखा घास गिळतो, हातातला घास ताटातच टाकतो आणि भरलेल्या ताटावर तुझा बाप कुठल्या तर मित्राजवळ जाऊन झुकतो. बाबा माझ्याकडे एक 10,000 रुपये आहेत, एक 15,000 रुपयांची तातडीनं गरज आहे, देशील का रे बाबा? तुझं पीक गेले पैसे देतो. हे नालायकानो, हातात तुमच्या मोबाईल पडतो, रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत चॅटिंग करत बसला, कुणाचा कोण तो इन्स्टावर येतो. हे नालायकानो, तुम्हाला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो, आणि नालायकानो तुम्ही आई बापाच्या तोंडावर ठणकायला तयार झाला का ग? व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकला. मुली सुद्धा हातामध्ये दारूचा ग्लास घेऊ लागल्या का माझ्या लेकरानो? हे कशासाठी माझ्या बाळानो? सांगा मला कशासाठी? यासाठी हक्क होता का या महात्म्यांचा? यासाठी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं होतं का? हे कुठला तर तुला नशेची सवय लावणार, तुझ्या हातामध्ये मोबाईल व त्या इन्स्टावरून कोणतं तुला फसवणार, तुझ्या शरीराचं तुकडं करणार नाही. बघे पोरानो, कार पोरानो, हे कोणीतरी येतो, तुला म्हणतो विमल खा, तुला म्हणतो गुटखा खा, तुला म्हणतो मावा खा, चलो गोवा जाएंगे, आइश करेंगे. ये जिंदगी बार बार थोडी मिलती है, आइश करेंगे. पोरानो सांगा मला, त्या बापानं जगायचं कसं रे? हे क्रिकेटच्या मॅच बघत बसला, त्यांच्या रना मोजत बसला, पण एकदा कधी तर तुझ्या बापानं लहानपणापासून तुला मोठं करेपर्यंत तुझ्या बापानं किती रना काढले आमच्या रस्त्यावर, त्याचा कधी हिसाब ठेवला का पोरानो? सांगा. कोणतरी येतो साला पडद्यावरचा कुठला तर तलवारीनं मुडकं उडवतो, गोळी काय घालतो, हे तुमचे आदर्श झाले, आणि घरातला आई बाप कळे ना तुम्हाला? नाही पोरानो, चुकतंय कुठंतरी, काहीतरी चुकतं बघ, लक्षात घे. मृत्यूच्या दारामध्ये शरीराचा एक अवयव काढला जात होता, पण माझा संभाजी राजा झुकला नाही पोरानो, कारण त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा बाप छत्रपती शिवाजी राजा होता. हे सांगा पोरानो, का व्यसन करता? एक हे पोरग व्यसन करणार नाही. आज या विचार मंचावरून सांगतोय बघ, तरच खऱ्या अर्थानं हे माझ्या महात्म्यांची जयंती साजरी झाली बघ, तरच खऱ्या अर्थानं हा पुरस्कार सोहळा साजरा झाला बघ. एक हे पोरग व्यसन करायचं रे, पण 2 तासात उतरणार व्यसन शंड आणि नामर्द करतात. साला व्यसन करायचं तर संभाजी राजाच्या बलिदानासारखं व्यसन 400 वर्ष होत आली, नशा नाही उतरत बघ. व्यसन करायचा ज्या रस्त्यावरून आपला आई बाप आपला बाप फाटकी कपडे घालून चालत होता, त्याच रस्त्यावरून बाप असा हत्तीसारखा चालला पाहिजे. साला वर्ग माझा क्लास 1 अधिकारी झालं, असं कर्तृत्वाचं व्यसन करायचं रे. हे नालायका, म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. फक्त घड्याळची 8 मिनिटं राहिली. आईला 2 प्रश्न विचारले ना माझ्या लेकरानं, आता आईला कुठला प्रश्न विचारू नका, पळत घरी जायचं. आता हा सोहळा संपल्या घरी जायचं आणि बापाला शोधून काढायचं, बापाची वाट बघायची, आणि ज्या क्षणाला बाप तुमच्या समोर येईल ना पोरानो, एकच काम करायचं, पळत जायचं, समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी
मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. ते पाणी कसं तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग, काय झालं, हे लेकरा काय झालं सांग मला. हे शाळेत कोण काय बोललं का, आई काय बोलली का, बाई काय बोललं का, काय झालं मला सांग, तुझा भाऊ तुला काय बोलला का सांग. त्याची चमडीच लोळवतो. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा मला कोणी काही नाही बोललं पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती. पप्पा आई मला रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होते. आणि पप्पा आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होते. पप्पा पप्पा आईने मला मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहे. अगदी हसत हसत तुमच्या हातामध्ये येत होते, अगदी वाघिणीसारखे, अगदी राणीसारखे, अगदी परीसारखे. तुम्ही मला म्हणत होता चल चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा हो अहो पप्पा तुम्ही माझ्यासाठी अंगणात घोडा होत होता, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती पप्पा. पप्पा पोत पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती, तुमच्या खांद्यावर मी फिरत होते. मला रात्रीची भीती वाटते हो पप्पा, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण आता पप्पा मी मोठी झाली, आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस, तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमचा तिरस्कार करते. पण आज गेली होती पप्पा आपल्या गावच्या त्या चौकामध्ये ना पप्पा आपल्या महात्मा फुले प्रतिष्ठान ना पप्पा एक पाप नावाचं वादळ आणलं होतं पप्पा. आणि ते वादळ ऐकून आली आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. हे पोरांनो थांबतो इथं, फक्त 5 मिनिटं राहिली, पण परत जायचं ना आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बघ. कधीतरी एखाद्या या माडामधल्या, कधीतरी एखाद्या या माडामधल्या अनाथ आश्रम मध्ये जायचं, नाहीतर सोलापूरला जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं. आणि 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे. हातातली थाळी फेकून देतं, तोंडातला भात काढून टाकतं. आणि ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईने कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापाने कधी मला एखादा घास भरवला नाही. 2 वर्षाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, माझ्या मुखावरून हात फिरवा, कोणीतरी मला जवळ घेत म्हणाल का, मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप आहे. माझ्या वयाची पोरं आपल्या आई बापाचा हात धरून रस्त्यानं फिरतात, काळीज माझं चर्र करतं. तेव्हा मी काही पाप केलं, मला का आई नाही, मला का बाप नाही. हे पोरानो बापाची किंमत त्या पोराला विचारा, त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बघ. हे ज्यावेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना पोरांना, तेव्हा ते 5 मजली कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची. सणासुदीला कपडे घालून तुम्ही मिरवत असता, आणि बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असतं. तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघून त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, चला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरग पळत येतं, हे तुमच्या अंगावरचे नवीन कपडे डोळे भरून पाहत आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडत आंबरडा पडत आपल्या आईला म्हणतं, आय ग माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला ग आहे, मला त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसांनी येणार आहे, माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट. गप रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसांना आपल्या आईचा पैसा येणार नाही, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसांना आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आणि माऊली त्या कुंकवाच्या आठवणीत ती माऊली म्हणते, गप रडू नको, तुझा बाप केल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही
नाही सांग बरं तुझ्यासाठी का दुसऱ्याचा संसार सुद्धा मी भांडला नाही की दुसऱ्याचा कुंक सुद्धा लिहिला नाही की वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की प्रत्येक दादा बाबा काका म्हणत मी तुला मोठं करते का नाही सांग घाबरडू नको त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणत आय नको मला शर्ट आहे नको तू रडू नको आहे तुला जर काय झालं तर मी जायचं कुठे आहे तुला जर काय झालं तर मी कोणाला पकडून रडायचं आहे मी शिकणार मी एवढा शिकणार एवढा शिकणार एवढा शिकणार प्रत्येक सणाला नाही आय प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार एवढा शिकणार मी आय पुरानो छत्रपतींची शपथ घेऊन जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगतो मी तर थांबतो ज्या पोराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते पोरग माणूस म्हणून घडलं आणि त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं पोरानो बस बाप तेव्हा मरतो पोरा जेव्हा हत्तीसारखं पोरग बापाला पोलीस स्टेशनला उभं करतो बाप मेला बाप तेव्हा मरतो जेव्हा त्याचा मित्र त्याच्या कानात हळूच सांगतो काल तुझ्या पोराला दारू पिताना मी पाहिलं मेला बाप पोरा मेला पोरी तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं बघ सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे चांगला जावई मिळाला चांगलं पाहुणं पाय मिळालं चांगलं खानदान मिळालं आनंदाला उधाण आलेलं आहे पण रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप मात्र हंबरडा फोडून रडत आहे कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू माझं लेकरू बर्र करून उडून निघून जाणार तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला लय ओरडते का रडतेस का रडतेस रोज रोज पोरगीचा चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही बघ अजिबात रडायचं नाही बघ जेवढी दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची तिला हसतच पाठवायची पप्पा तेव्हा आमच्यासाठी मेहनत करता म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही पप्पा आज लवकर घरी या की हो पप्पा मला तुमच्या सोबत जेवायचं आहे पप्पा मी मसाले भात बनवलाय हो मागच्या वेळेला करपला होता आता लई चांगला बनवलाय पप्पा या ना हो नाही आलं तर मी उपाशी झोपेन बघा आणि खरंच ग जर मी उशीर आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या घरातल्या अंतरुणावरती दिसायचं नाही की पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात पप्पा उद्या 100 रुपये देता का हो मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा पण आईला सांगू नका पप्पा आई मला लई ओरडते बापानं तुझा लई लाड केला बापाकडून तू लई पैसे घेतीस आईला सांगणार असाल तर नको मला आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसे पप्पा नको मला तुमचं पैसे आता कोणाला ग म्हणू बाळा इकडे माझ्या लेकरा आता कोणाला म्हणू हे आपल्या दोघांच्या गोष्टी कधी मी तुझ्या आईला सांगितलेत का आणि माझ्या लेकरा 100 रुपयानं काय होतंय 500ची नोट घे आणि हे बाग उरलेलं पैसे तुझ्याकडे ठेव तुझ्या आईला तुझा बाप पुरी ओरडत असतो ग पण तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पुरी तुझी आई म्हणते आहो डोळं काऊ लाल झालं तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणतंय साबण गेला ग डोळ्यात साबण गेला पुरी साबण नाही गेला तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला नवऱ्याचा हात धरून तसे आनंदी जीवनाचे स्वप्न रंगवात सासरी जात असतेस तेव्हा त्या लग्न मंडपात पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पळत पळत येते आणि तुझ्या गळ्यात पडत म्हणते पोरी 20 वर्ष तुझ्या आई नानी हे 20 वर्ष तुझ्या बापाने मी तुला तळ हाताच्या फोडासारखे जपला आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं राहायचं आमच्या समोरून निघून चाललीस की आज घरी कसं जाऊ पोरी घरच्या भिंती मला खायला उठतील की मम्मी करत माझ्या माग लागणारा माझा लेकरू
माझं पाखरं, आता मला या घरात दिसायचं नाही की का? हे पुरी, तुझी आई रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझ्या मैत्रिणी रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो, त्या लग्न मंडपात उरले सोडलेले सगळे रडत असतात. पण लक्षात घे पोरी, त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय, का रडताय? कोणी रडायचं नाही, चला माझ्या दीदीचं नवीन आयुष्य, तिला हसत हसत पाठवा. हे पोरी, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी, जा पोरी, चल जा, रडायचं नाही, हसत हसत जा, चल जा, मी तुझ्या पाठीशी आहे, चल जा. तुझी गाडी निघून जाते पुरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला पुरी, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पुरी. फक्त तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो आणि 2 मिनिटात मी इथं थांबतो बघ. जशी तुझी गाडी लग्न मंडपात निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो बघ. लग्न मंडप वाल्याला बोलून घेतो, इकडे ये रे बाबा, तुझे किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे पुरी, जेवण वाल्याचा पैसा देतो, वस्तू वाल्याचा पैसा देतो, सगळ्यांचा पैसा देतो. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो बघ. हे वाजंत्र वाल्यांचा पैसा तर त्यांना तर 5,000 जादा देतो. आणि पोरे संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरून आणि उशी करतो, त्या गरीब माणसाचं नाव सला बाबा. तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदाचा ओला करतो, तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, त्या जुन्या ओढणीचा मुख घेत रात्रभर अश्रूनं जो ओला चिंब करतो. 100 किलोचा पोत या ट्रक मधून उचलत त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो, त्या हमालाचं नाव साला बाबा. त्या ड्रायव्हरचं नाव, त्या वॉचमॅनचं नाव, त्या भंग्याचं नाव, जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाय बाय. थांबतो इथं, पण या बापाच्या तोंडावर थुंकणार का नालायकांना आजच शपथ घ्यायची. चुकून झाल्या असतील चुका, चुकून लागला असेल व्यसन, पण आपल्या सगळ्या चुका पोटात घेऊन आपल्याला मिठीत घेणारा प्रत्येक घरात एक देव आहे ज्याचं नाव बाप आहे. पोरानो, आज व्यसन बंद. एक ही पोरगा मावा खाणार नाही, एक ही पोरगा गुटखा खाणार नाही, एक ही पोरगा विमल खाणार नाही. आई बापाने दिलेलं हे भन्नाट आणि सुंदर शरीर आहे, न्याय द्यायचा. 100-500 जोर मारायचे, आलेच कुठले कुत्रे आणि लांडगे, त्यांच्या उरावर बसायचं. या राष्ट्रासाठी लक्षात घ्या पोरानो, या देशासाठी. पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा असतो, तुझ्या बापाच्या पाठीमागे तुझी आई उभी आहे. पोलीस स्टेशनची जमीन अश्रूने भिजवलेली आहे, आईचा पदर भिजलेला आहे, बापाचा शर्ट भिजलेला आहे आणि बाप पोलिसांना सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करावं, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 20 वर्ष झालं पण साहेब ते तळ हाताच्या पोटासारखं जपलंय की. आणि 2 दिवस झाले शाळेला म्हणून गेली, कॉलेजला म्हणून गेली, माझी पोरगीच घरी करत आली नाही साहेब. या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणता नालायक हरामखोर तुझ्या आयुष्यामध्ये येतो, तुझ्याशी गोड गोड काय बोलतो, एखादा मोबाईल काय घेऊन देतो, एखादा फटका तुटका ड्रेस काय देतो, आणि 20 वर्षाच्या आई बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या आई बापाच्या तोंडावर पच करून तू कधी घुसला लाच नाही. हे प्रेम आहे का बोरे? हे प्रेम आहे? जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुमचं हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतं हे प्रेम आहे का? मला सांग, हे प्रेम आहे का? हे प्रेम आहे का? भाई बापाला 1 पेन मागत होतीस, बाप 4 पेन आणून देत होता. बापाला 1 चप्पल मागत होतीस, 2 ब्रँडेड चप्पल आणत होता. 1 ड्रेस मागितला सोलापूर पर्यंत एखाद्या मोठ्या मॉल मध्ये घेऊन जात होता. तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसं करेल मला सांग पोरी. हे तुझं शिकण्याचं वय आहे, या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. राजकुमार आणि जो पोरगा तुझ्यावर प्रेम करतो लिहून घे,
तुझ्यावर प्रेम करणारा पोरगा तुझ्या आई बापाला कधीच पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. पोरी घरातून सोनान घरातून नानान आपण निघून जाऊ महिनाभर हॉटेलला राहू. पोलीस स्टेशनला जा जरा सोलापूरच्या किंवा माडाच्या जा, तिथं साहेब बसलेले आहेत. त्यांना फक्त पोरीनं विचारा, पोरानो 2025 मध्ये सोलापूर जिल्ह्यातले लेकी फक्त किती गायब आहेत ज्यांचा पत्ताच नाही लागला. महाराष्ट्रातल्या किती गायब आहेत आकडा घेऊन या. गेल्या कुठं फसवलं जात. नालायकानो, इन्स्टावरून ओळख झाली, पोराला बोलवलं मारून टाकलं. इन्स्टावरून ओळख झाली, रात्रभर पोरगीला फिरवलं, तिला गटारीत टाकून दिलं. एक काम कर मैत्रिणीचे वाढदिवस साजरे करायला फिरताना नालायकानो, आता एक काम करायचं बघ. ज्या दवाखान्यामध्ये जन्म घेतलास तिथं जायचं. डॉक्टर जरी सेवानिवृत्त झाला असला तरी त्याच्या घरी जायचं आणि डॉक्टरांना फक्त एवढं विचारायचं, साहेब मला जन्म देताना माझ्या आईनं किती रक्त सांडलं होतं. आणि तिथून पळत यायचं ना आईला विचारायचं, आई मला शिकवेपर्यंत माझ्या बापानं किती रक्त आटवलं होतं ग. साला आटवलेलं रक्ताने सांडलेलं रक्त ज्या लेकराला कळालं, साला ते लेकरू आणि त्याच पोलीस स्टेशनला येता नटून थटून त्यांना आलाय का बरोबर. बापानं इंजिनियर केलंय, बापानं डॉक्टर केलंय, बापानं तुला सीए केलंय, तुझी निवड काय. तोंडामध्ये बचका मावाता धरून फिरणारा तो नालायक, स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही. आणि बाप तिथं म्हणतो दीदी घरला चल. प्रेमाच्या विरोधात नाही ग दीदी, पण पोरग चांगलं तर निवडायचं की ग दीदी, चल घरला. तर पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. आणि आई बापावर केस दाखल करून चालला. कार्टे 1 वर्षाची होतीस एवढी अंगठा फुटला, रक्तावेला अंगठा तोंडात घेऊन बाप पळत होता दवाखान्यामध्ये. त्या बापावर केस दाखल करून जातात. हे प्रेम आहे का. यासाठी माझ्या छत्रपतींनी स्वातंत्र्य दिलं का, यासाठी माझ्या बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलं का. प्रेमाच्या विरोधात नाही बाप, पण जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं, साला शिकण्याच्या वयामध्ये तुला फूस लावून तुझ्या आयुष्याचं नुकसान करतं, ते प्रेम आहे का. एक हे पोरगे आज या विचार मंचावरून शपथ, एक हे पोरग व्यसन करणार नाही करणार. आणि एक ही पोरगी कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये हातातला मोबाईल जाळा कामापुरता वापरा. आज नाही तर लय ट्रोल होतोय बघ मी महाराष्ट्रात. काही लांडग मला म्हणतात याला थांबवा रे, या हरामखोरामुळे आमच्या हातातल्या पोरी निघून गेल्या, असं मेसेज येऊन पडता. पोरीनो, ह्या कुत्र्यामुळं माझ्या हातातली पोरगी निघून गेली, आता मी वासना कुठं शांत करू, असं लिहितात. ह्याच्या पोरगीला उचला असं लिहितात. मग ती पोरं हरामखोर तुझ्यावर प्रेम करू शकशील का. पोलीस स्टेशनला केस दाखल केले बघ मी, मेसेजांची अशी झेरॉक्स काढून. खोटं सांगत नाही माझ्या लेकरांनो, कारण छत्रपतींचा आदेश आहे. माझ्या घरातली लेक माझी लेक नाही, या राष्ट्राची प्रत्येक लेक आमची लेक आहे ना. प्रत्येक लेकरू आमचं लेकरू आहे. छत्रपतींचा आदेश आहे, महात्माजींचा आदेश आहे, बाबासाहेबांचा आदेश आहे. आपली लायकी सुद्धा नाही त्यांच्या खाली आपला फोटो असावा, आपली लायकी सुद्धा नाही. लक्षात घ्या. आज इथं तुला शेवटचा 1 minute, only 1 minute I am going to tell you, but I am going to show you what is the father. 1 minute, वेळ खूप कमी आहे. 6-7 पासून येऊन बसलाय, आनंद आहे. पण आत्ताचा क्षण अनुभवायला इथे काही बाप लोक आलेले आहेत. आपल्या लेकी बरोबर, आपल्या लेकरा बरोबर 10-15 बापांनी जरा हात वरती करायचा, बिंदास हात वरती करायचा. आज नाही तर परत कधीच नाही. आलेल्या 10-15 बापांनी जरा जागेवर उभं राहायचं. बंधू जागेवर उभं राहा. वसंत हंकरे सांगते चला जागेवर उभं राहा. 10-15 बापांनी जरा जागेवर उभं राहायचं. उभं राहा, बिंदास उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. पोरे, हा तुझा बाप आहे, हा तुझा बाप आहे. ज्या बापाविषयी मी बोलतोय सगळ्या बापांना विनंती करतोय, जागा काढत जरा इथं माझ्या समोर यायचं. या लवकर, चला लवकर या. आज नाही तर परत कधीच नाही. या पुढे या लवकर, जागा काढत या, इथं या माझ्या समोर या. ए लेकरानो, आज तुला बाप दाखवून देणार बघा, आज तुला तुझा बाप दाखवून देणार. या बंधू, या इथं या माझ्या समोर या. पोरे
हा तुझा बाप आहे बाप, तुझ्यासाठी झुरणारा हा तुझा बाप आहे, तुझ्यासाठी मेहनत करणारा हा तुझा बाप आहे. ज्या बापाच्या तोंडावर नालायकानं तुम्ही थोंकून निघून चालला तो हा बाप आहे पोरा. बापाला काय कळतंय, बाहेर आपण दारू पिली काय, बियर पिली काय, पण बाप झुरून झुरून करत असतो हा तुझा बाप आहे. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकरांनी जागेवर उभं राहायचंय लवकर लगेच या क्षणाला, या इकडे या, इथपर्यंत या, इथं या. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या मुला मुलींनी जागेवर उभं राहायचंय, नाही तर माझ्या समोर यायचंय. चाल लवकर ये, चाल ये लवकर, ए लेकरा चाल पळ. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकरांनी इथं यायचंय, माझ्या समोर इथं यायचंय, इथं चाल इकडे ये मध्ये. आणि मी काय सांगतोय जरा नीट ऐकायचं आहे, मी काय सांगतोय जरा नीट ऐकायचं आहे. या माऊली मी काय सांगतोय नीट ऐकायचं आहे. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. ओनली 60 सेकंड. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक आहे, मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत लेकरांनो, मेल्यानंतर त्याचं निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे बापाची चिता तोच घरात जळत असते. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, आई नसती तर कोणच नसतं. पण आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आपल्यासाठी आपल्या डोळ्यातला एक अश्रू कोणाला न दाखवता, कारण माझा अश्रू जर माझ्या कुटुंबानं बघितलं तर माझं कुटुंब माझं लेकरू खचल म्हणून डोळ्यातले अश्रू डोळ्यात साठवत जर आपल्यासाठी कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडलीये. 100% नाही, 1,00,000% खरंय, कारण जे देवानं जमलं नाही तिनं करून दाखवलं. साला 9 महिने इथं आम्हाला जागा दिली, देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला आमची आई आहे. पण आई इतकाच, आईच्या खांद्याला खांदा लावून आजपर्यंत जर कोण रडत आला असेल तुमच्यासाठी तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे. जगातली सगळ्यात श्रीमंत तू आहेस बरं का आता, कारण तुझ्या पुढे साला बाप उभा आहे. कित्येक लेकरांना वाटतं पुढे जाऊन बापाला मिठी मारावी, पण साला भिंतीवरचा बाप खाली येत नाही. पण आज तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे, पळत जायचा. आपल्या बापाला अशी कडकडून मिठी मारायची, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे, ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं. आजपर्यंत सांगू शकली नव्हती पण आज सांगते, माझं तुमच्यावर लय जेवायचा बरे, समोर तुझा बाप उभा आहे. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. हा तुमचा बाप आहे पोरे ना, हत्तीसारखा हा बाप रडतोय, हा खोटा आहे का मला सांगा, हा पडद्यावरचा आहे का मला सांगा. वाघाला दाव लावणारा हा बाप तुझ्यासाठी आज रडतोय, हा खोटा आहे का मला सांग पोरे. हा बाप खोटा आहे का मला सांग पोरे, मला हा बाप खोटा आहे का. काय या बापाची चूक, काय या बापाची चूक मला सांग. पाया पडा बापाच्या, चला झुका, पाया पडा लेकरांनो, पाया पडा, पडा पाया पडा, पाया पडा. हा तुझा देव आहे बाबा. चला खाली बसलेल्या सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करा, ज्यांनी ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला. चला हात डोक्यावर ठेवा. 1 मिनिटासाठी आयुष्य दिलं आई बापानं, फक्त 1 सेकंद डोळे झाकून आपल्या आई बापाला डोळ्यासमोर आणा. आई बाप घरात असो नसो, आणा डोळ्यासमोर. आला का आई बाप डोळ्यासमोर, मारा कडकडून मिठी मारा, प्रत्येकाने मारा. कौलावरचा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचला की नाही मला माहिती नाही, पण आजची मिठी मात्र नक्कीच पोहोचणार. मारा मिठी. सांगा आईला, आई माझा तुझ्यावर लय जीव आहे. सांगा बापाला, पप्पा 1 मिठी मारायची राहून गेली होती, मारते हो, मारा. पोरीनं सांगा बापाला, सांगा पप्पा मी तुम्हाला सोडून कुठंच निघून जाणार नाही, मी तुम्हाला कधी पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. पोरानं सांगा मी विमल खाणार नाही, गुटखा खाणार नाही, आत्महत्या तर कधीच करणार नाही, आमचा तुमच्यावर लय जीव आहे, घ्या शपथ. हात खाली बसा,
सब मंगल है, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो। हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। आता विश्वात्मक देवे निभाग्यज्ञ तोषावे, तो शोणी मज द्यावे, पसाय दान हे, जे काळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो, दूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो तेला हो, प्राणी जातया नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो वज्जायानम, नमो लोय सौव साहनम, ऐस पंच नमकारो सौव पावपनसनो, मंगलानम च सव्वे सिम परम हवै मंगल। जो बोले सो निहाल, सस्री अकाल, वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, हय्या अलस्सलाह, हय्या अलल फलाह। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स, धम्म शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। पुराणो, हे तुमचं राष्ट्र, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा, एवढं सांगण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभा होतो। मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा आणि मातानो फक्त माझ्यासाठी भगवंताकडे आशीर्वाद मागा आणि माझ्या झोळीमध्ये टाका। बस एवढं बोलतो आणि मी तर थांबतो। वंदे मातरम, जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। खूप छान। माननीय वसंतजी हंकारे सर यांच्यासाठी आपण हात वर करून